तर स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल शेंगाडे जीएपेक्षा हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करतो. थंबनेलला तुम्ही बघितल्याचे आपलं रोजचंच आहे ते नमस्कार भावना वगैरे. आता तुम्हाला पण ते बोर झाला असं नाही का सारखं ऐकून, पण सवय आहे माझी, आता काय बोलणार, जाऊ द्या. तर फोटोशॉपला ओपन करून घेतो मी. आता माझ्याकडे इथे एक बॅकग्राऊंड आहे, ह्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेलं आहे राईट क्लिक करून. आणि हे दिसतंय तुम्हाला, ते मी टाईप वगैरे केलेलं आहे. तर हा आपला श्रीदेवचा फॉन्ट आहे 0972 वाला. आणि बाकी हा जो फॉन्ट बघताय तुम्ही हा इन्फिनिटी 22 नंबरचा फॉन्ट आहे. हे परमिशन नाही द्यायला हे फॉन्ट, बाकी हे फॉन्ट खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेन. आणि तर जे वरती आपण ॲड केलेलं आहे तर हे नॉर्मल आपण इथून असं ॲड केलेलं नाही का, हे बघा हे वाला असं. ते इफेक्ट दिल्या म्हणून ते दोन्ही मॅच झाले, सगळं ग्रुप करून इफेक्ट दिले ना आपण. ते नंतर दाखवून मी तुम्हाला सेटिंग काय आहे. तर इथं आपली जी PNG ही वाली, आता तुम्ही म्हणशीने बॅकग्राऊंड ब्लॅक आहे तर तुम्ही डायरेक्ट इरेजरनी जर असं रिमूव्ह करायला गेलं ना तर हे प्रॉपर रिमूव्ह नाही होणार आहे. तुमच्याकडले ऑप्शन असतील, पण सगळ्यात बेस्ट ऑप्शन नाही का तुमच्यासाठी पेन टूल आहे. आणि ह्याच्यावर पण व्हिडिओ टाकलेला आहे मी पूर्ण डिटेलमध्ये. तर पेन टूलने शक्यतो बॅकग्राऊंड रिमूव्ह करत चला. बाकी बघा तुम्हाला मी दाखवतो, रिमूव्ह केले मी इथं, हे बघा. तर पूर्ण पेन टूलने करत असतो आपण, सवय लावून घ्या पेन टूलची, कारण नंतर प्रॉब्लेम येईल. प्रत्येक वेळेस क्विक सिलेक्शन 1 क्लिकमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह करत जाऊ नका. पेन टूलची बी सवय ठेवा, बाकी काय नाही. तर आता मी काय करतो, साईज क्रिएट करतो इथून न्यू डॉक्युमेंट. तर आपल्याला काय करायचं आहे, कस्टममध्ये आपल्याला ना इंचेसमध्ये हाईट 11 पाहिजे आणि विड्थ 10 पाहिजे, म्हणजे उंची 11 रुंदी 10 आणि रिझोल्युशनमध्ये 300 रिझोल्युशन RGB कलर. साईज क्रिएट करतो. त्यानंतर हे जे बॅकग्राऊंड आहे आपलं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केले आपण, तर ह्याला सिम्पल मी कॉपी करून इकडे पेस्ट करतो असं बॅकग्राऊंड. आणि Ctrl+T नी अल्ट दाबून साईज अशी वाढून घेतो. आता एवढं झालं ना, तुम्हाला काय करायचं आहे, हे बॅकग्राऊंड आहे आपलं, हे क्लोज करतो मी इथून, कारण आपण इकडे घेतलेलं आहे. आता आपल्याला सर्वात पहिलं ही PNG ॲड करायची इकडं. हिला बी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. आणि तुम्हाला मी लाईव्ह दाखवलं होतं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट नाही केल्यावर काय होतं ते, आणि केल्यावर काय होतं ते पण सांगतो तुम्हाला शॉर्टकट इथं. तर तुम्हाला परत एकदा मी उदाहरण म्हणून दाखवतो. व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, काय विषय नाही. तर मी 2 कॉपी घेत होतो PNG गणपती बाप्पाची अल्ट दाबून. आणि जो वरचा आहे ना, ह्याला मी रास्टराइज लेअर करतो, म्हणजे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट काढून टाकतो. तर इकडचे आपले ना का कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट नाही आहे, आणि इकडचे आहे, तुम्हाला इथं दिसत असेल. मी दोन्ही लेअर Ctrl+T नी छोटं करून घेतो अशी साईज, आणि परत Ctrl+T नी साईज वाढवून घेतो अशी. आता तुम्ही बघा लाईव्ह तुमच्या समोर आहे, जी आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट काढलं होतं ना, ती PNG बघा तुम्ही कशी झाली. आणि इथं आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केले तर ही PNG बघा कशी. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही कुठले बी डिझाईन बघत असाल ना, त्यांची डिझाईन क्वालिटी का होते, कारण ते PNG झालं. परत अजून जेवढे काय मटेरियल असेल डिझाईनमध्ये वापरलेत PNG वगैरे, ते कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट ठेवतात. म्हणजे कसं क्वालिटी जात नाही, आहे ती क्वालिटी राहते. किती छोटं करा आणि किती मोठं करा. बाकी इकडचं मी आता डिलीट करून टाकतो. तर मी मागं बी सांगितलं होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये बी सांगतोय तुम्हाला, तर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करत चला. तर आता आपल्याला काय करायचे, हे PNG आहे ना इथं अशी ॲड करायची बाप्पाची, आणि साईज मी वाढून घेतो अशी नॉर्मल एवढी. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती का, फोटोच्या खाली ना शॅडो द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला फोटोच्या खाली जावं लागेल आणि बॅकग्राऊंडच्या वरती न्यू लेअर घ्यावं लागेल अशी, म्हणजे मिडलला ना का दोघांच्या मध्ये. आणि इथून जाऊन जनरल ब्रशमध्ये सॉफ्ट लाईट घ्यायचा आहे, चपटा करून घ्यायचा असा. आणि आपल्याला काय करायचं आहे, शॅडो ब्लॅक असते ना, तर ब्लॅक कलर घ्यायचा आहे. तुम्ही असं डायरेक्ट घेऊ शकता इथून, किंवा डायरेक्ट डिप्रेस केला ना तरी तुमचे तर ब्लॅक कलर येऊन जाईल. आणि राईट क्लिक करून ब्रशची साईज कमी जास्त करा, किंवा आपलं ब्रॅकेट आहेच त्याने करा. तर मी काय करतो, ब्रश अजून चपटा करतो असं नॉर्मल, आणि असा ब्रश मारतो ना का PNGच्या खाली. आता वर बघा तुम्ही ऑपोसिटी कमी केली आपण, ती वाढवून घेतो मी. आणि सॉफ्ट ब्रशच घेतला मी, तसा ब्रश मारतोय मी तसा.
नॉर्मली थोडासा म्हणजे शॅडो पडतवर. अजून एक दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची, फोटोच्या वर परत न्यू लेअर घ्यायचे आणि आता आपण जो चपटा ब्रश केलता ना त्याला परत नीट करून घेऊ. असं तर नीट केला सर्कलमध्ये. तर आता तुम्हाला माहितीच आहे फोटोच्या खाली जेव्हा शॅडो पडते ना तेव्हा ती थोडी ना अशी वरती पण असते ना का. तर आता विषय कसा झालेला आहे, आपण जे शॅडो मारले खाली त्याच्यावर बघा तुम्हाला नॉर्मली ते शॅडो दिसत असेल, कारण आपण पेन टूलने कट केले त्यामुळं. पण कधी कधी तसं नसतं. पण तरी पण मी तुमच्यासाठी नाही का न्यू लेअर घेतले वर आणि अशी शॅडो मारतोय नाही का. तर सर्वात पहिलं तुम्हाला काय करावं लागेल, ह्याला राईट क्लिक करून ना क्रिएट क्लिपिंग मास्क करावं लागेल. तर हे मास्क होईन खालच्या फोटोला PNGला. तर असं आपल्याला ब्रश मारायचं, इथून असा ब्रश मारला तर ऑपोसिटी कमी करून दाखवतो पूर्ण 0. ते बघा. आणि आता वाढवतो थोडी नॉर्मल. तर नॉर्मल फक्त देतोय मी कारण आधीच शॅडो आहे फोटोच्या इथं. तर ओके झाले हे. आता आपल्याला दुसरं काम काय करायचं आहे, आता आपल्या इकडून लाईट आलेली अशी. आता माझ्याकडे एक इफेक्ट आहे तो मी घेतो इथं नाही का, प्लेस करतो. हे बघा हवाला. तर आपण इथं ॲड करून बघू फक्त, कारण मी डिझाईन डायरेक्ट बनवतो, मी का आधी बनवली नाही डिझाईन. तर इथं सॉफ्ट लाईट स्क्रीन मारून बघू कसं दिसतंय. तर स्क्रीनच करतो मी इथून आणि ह्याला काय करतो मी मास्क करतो आणि Ctrl I करतो. तर इथं ब्लॅक कलर आहे आणि इथं व्हाईट कलर आहे. तर मास्किंग नेमकं काय ना ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तर खूप जण काय करतात, फोटोला इरेज करायचं असेल ना तर इरेजर टूल यूज करतात. म्हणजे नॉर्मल आपण ऑपोसिटी नाही का खालनं इरेज करतो तसं. पण ठराविक कालावधीनंतर काय होतं, आपल्याला खालची बाजू पाहिजे नसते इरेज केलेली, ते आपण परत आणू नाही शकत. पण आपण मास्किंगने काय करू शकतो, समजा आता ही PNG आपली बाप्पाची, ह्याला मी इथं मास्क केलं आणि इथून फक्त असा ब्लॅक कलर घेतला. इथं कुठला बी कलर असेल ना तर तुम्हाला काय करायचं, फक्त डी प्रेस करायचं आहे कीबोर्डवर, ते ऑटोमॅटिक डिफॉल्ट होईल. तर तुम्हाला काय करायचं, तिथं व्हाईट कलर आहे ना तर नॉर्मल ब्रश घ्यायचा सॉफ्टवाला आणि इथं ब्लॅक कलर करायचा वरती आणि डायरेक्ट तुम्ही असं इरेज करू शकता फोटो, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला जर परत आणायचा असेल ना फोटो तर फक्त इथं व्हाईट कलर घ्यायचा आहे. तुम्ही X दाबलं तरी होईल नाही का शॉर्टकट कीनी. तर व्हाईट कलर घ्यायचा आणि परत तुम्ही असं आणू शकता. तर मास्किंगचं काम तेवढंच आहे. तर आपण काय केलं तर आता जे इफेक्ट दिला होता इथून त्याला आपण मास्क केलं. इथं ब्लॅक कलर इथं व्हाईट कलर घेऊन नॉर्मल असं मारतो. तर बघू शकता तुम्ही कसं आलेलं आहे. पण आपल्याला हे एवढं नको आहे, आपण ह्याची ऑपोसिटी कमी करून टाकू. नॉर्मल थोडीशी ठेवू नाही का, नॉर्मल फक्त दिसलं पाहिजे हाय म्हणून. तिथून लाईट आलेली आहे. तर आपल्याला फोटोला नाही का इकडूनच अशी लाईट मारायची, इकडून सगळं थोडं नॉर्मल शॅडो पडली पाहिजे. तर आपण काय करू, तुम्हाला सगळ्यात सोपी ट्रिक सांगतो. सॉलिड कलर घ्यायचा इथून ब्लॅक कलरचा असा, त्यानंतर ऑपोसिटी कमी करायची. तुम्ही इथून पण बघू शकता अजून काय असेल तर नाही का, हार्ड लाईट वगैरे. अगं हार्ड लाईट पण आहे, इथून पण तुम्ही ऑपोसिटी कमी करू शकता. त्यानंतर इथून मास्किंगवर क्लिक करून सॉफ्ट ब्रश घ्यायचा, इथं व्हाईट आहे ना इथं ब्लॅक कलर करून घ्यायचा आणि नॉर्मल असं मारायचं इकडून असं. हे बघा असं पण मारू शकता तुम्ही. ऑपोसिटी वाढून बघतो थोड्या अशी, हे पण ओके वाटते मला. बिफोर आफ्टर इकडं पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालेलं आहे नॉर्मल. तर एवढंच मारतो मी, जास्त काही करत नाही. आणि अजून एक गोष्ट, फोटोच्यावर मला अजून सॉफ्ट लाईट मारायची व्हाईट कलरची, तर ती पण आपण मारू इथं अशी नॉर्मल. पण मी मास्किंग नाही करणार आहे, मी डायरेक्ट मारणार आहे वरतून. हे बघा अशी, पण मी एवढं हार्ड नाही मारणार, नॉर्मल ऑपोसिटी कमी करून मारणार आहे नाही का. हे बघा अशी नॉर्मल तुम्हाला दिसत असेल. ह्याला मी थोडंसं वर घेऊन जातो, तिथं मारलेलं आहे तुम्हाला दिसत असेल, झूम करतो मी. हे बघा असं. तर ओके झालं हे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे ॲड करायचं आहे. तर ह्याला मी नाही का असं उचलून घेऊन जातो इकडं आणि मग मी तुम्हाला सांगतो कुठला इफेक्ट आहे टेक्सचा तो. तर हे मी असं इथं ॲड करतो आणि ग्रुपवर जाऊन ना की राईट क्लिक करून ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जातो आपल्या
आणि इथं तुम्ही सेटिंग बघू शकता काय किती ठेवले. बेवेलमध्ये मी नाही का स्मूथ ठेवलंय, इनर बेवल दिलंय म्हणजे आतून टेक्स्चर आलेला पूर्ण, आणि डेप्थ 1000 ठेवलेला आहे पूर्ण, आणि साईज मी 88 ठेवलेली आहे. आणि ओव्हरलेमध्ये मी येल्लो कलर घेतलेला आहे कारण आपलं बॅकग्राऊंड नाही का थोडं हे म्हणजे ते दिसलं पाहिजे उठून नाही का त्यासाठी. आणि इथं मल्टीप्ले घेतलेलं आहे, तिथं बी थोडं नॉर्मल असं कलर घेतलेलं आहे मी येल्लो पूर्ण. इथं नॉर्मल थोडासा हे घेतला नाही का, आणि बाकी तो ग्रेडियंट कलर घेतलेला आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही अजून दुसरा कलर पण देऊ शकता इथून ग्रेडियंट कलरमधून नाही का. हे बघा हा एक ओके वाटते, हा पण आहे ओके. हा एक चांगला वाटतं मला म्हणजे पहिल्यापेक्षा नाही का, कारण लई पण भडंग असं उठून दिसणार नको, नॉर्मल हा पण ओके वाटते. आणि ड्रॉप शॅडोमध्ये काय करतो आपण, शॅडो दिलेली आहे ना ती थोडीशी ऑपोसिटी कमी करून घेतो. तर आपण बघू कलरचा कसं विषय. तर आपण आधीचा कलर बघू कसा आहे, तर हाच राहू द्या, काय विषय नाही. आता आपल्याला काय करायचं, हे ॲड करायचं इथं. कंट्रोल टीनी साईज कमी करून घेतो जी. आपण नंतर अजून मॅच करणार आहे. नॉर्मल मी तुम्हाला बोलले नाही का, आपल्याला समजा सिनेमॅटिकमध्ये करायच्याच डिझाईन तर नॉर्मली 1-2 बॅकग्राऊंडवर करा, म्हणजे करत गेलं ना तुम्हाला नंतर हळूहळू नाही का हे होईल. आता मला पण म्हणजे मी करतोय म्हणजे नवीनच काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतोय. कारण तुम्हाला बी माहिती असं करणं आणि व्हिडिओ बनवून करण्यात फरक आहे. कारण माणूस गणतो आणि प्रत्येक, आता पहिले कसं मला चुका व्हायच्या व्हिडिओ बनवताना, पण आत्ता नाही, मी डायरेक्ट बोलतोय. बाकी नाही काय, बाकी सगळं तुमच्यासमोर मी करून दाखवतोय काय कसं. तर तुम्हाला वाटन तसं ॲड करायचं आहे. तुम्ही कसली पण डिझाईन बनवा नाही का, तुम्हाला वाटन तसली. मी फक्त नॉर्मल असं ॲड केलेले, किंवा तुम्ही मी मागाशी दाखवलं इथं पण असं ॲड करू शकता साईडला, फक्त दिसला पाहिजे ना एवढं बस. तर हे पण मला ओके वाटतंय. फक्त मी याला थोडी शॅडो देतो. अशी थोडं स्पेसनी इकडे घेऊन जातो. तर मंगलमय आहे ना आपलं, ह्याला कलर चेंज करता येतो मी. तो ओके झालेलं आहे. तर आता आपल्याला अजून एक काम करायचं आहे. इथं आपल्याला ना का एक ॲड करायची PNG, मी तुम्हाला दाखवतो. ही PNG आपल्याला ॲड करायची. ह्याला मी हॉरिझॉन्टल करून घेतो अशी, आणि ह्याला फिरू शकता तुम्ही अशी, आणि साईज कमी करून अशी लावतो इथं. आता इथं पण आपल्याला काय करायचं माहिती का, डुप्लिकेट घ्यायची कंट्रोल J, आणि खालची जी आहे आपली तिला कंट्रोल L करून पूर्ण ब्लॅक करून घ्यायची. आणि नॉर्मल तुम्ही जे आपलं ॲरो की असतं ना त्याने असं खाली घेतली त्याला काय तर शॅडो पडलेला आपला, हे बघा असं. पण हे खूप हार्ड आहे, आपल्याला ऑपोसिटी कमी करायची नॉर्मल, आणि ह्याला ब्लर करायचे. संपला विषय, असं ब्लर करायचं. तरी पण अजून नाही झालं. इकडून बघा पूर्ण ते हे वाटतं आपल्याला, इकडून थोडं शॅडो पाहिजे ना, इकडून लाईट पडली म्हणल्यावर. तर आपला जो मेन फोटो आहे त्याच्यावर न्यू सॉलिड कलर ब्लॅक कलरचा, त्यानंतर अल्ट दाबून मास्किंग ऑपोसिटी कमी करायची. इकडंच मास्किंगवर क्लिक करायचं, इकडून सॉफ्ट ब्रश घ्यायचा, त्यानंतर ब्रॅकेटनी साईज कमी, इकडं व्हाईट इकडं ब्लॅक, आणि असं मारायचं. ऑपोसिटी कमी केली ती मी वाढवून घेतो. हे बघा असं. तर बघू शकता तुम्ही पूर्ण असं वाटते. ते थोडंफार वाटन तुम्हाला, कसं आहे स्टार्टिंगला प्रॉब्लेम येतो सगळ्यांना. आता आपलं अजून काय राहिलं, आपण अजून घंटी पण ॲड करून बघू कसं वाटतंय. तुमच्यासाठी सगळंच ॲड करू आपण, जेवढं असेल तेवढं आपल्याकडं. अरे बघा माझ्याकडे एक घंटी आहे इथं, त्याला तुम्ही अशी फिरवून ह्याला असं फिल्टरमध्ये जाऊन मोशन ब्लर देऊ शकता असं. हे बघा असं. हीच अल्ट दाबून इकडं पण कॉपी करून घेऊ शकता. कंट्रोल T याला फिरवायचं या साईडला.
हे पण तुम्ही अशी ठेवू शकता, पण कंट्रोल टीने नाही का याची साईज जरा मी कमीच घेतो. हे बघा अशी. आता इकडची घंटी आहे ना, ही आपल्याला एवढी नको आहे, कारण इथं शॅडो आहे म्हणल्यावर परत सॉलिड कलर घ्यायचा, ब्लॅक कलर करून घ्यायचा, अल्ट दाबून द्यायचा, ऑपोसिटी कमी, आणि इकडचं मास्किंगवर क्लिक करायचं आणि इकडून ब्रश घ्यायचा, असं मारून घ्यायचं इकडून. हे बघा असं ऑपोसिटी वाढवतो थोडी. हे बघा असे. तर काय विषय नाही एवढा. कंट्रोल एलनी पण तुम्ही अजून घंटीला लाईट देऊ शकता, अशी डार्क थोडी नाही का नॉर्मल. तर बस झालं एवढं, जास्त काही ॲड करत नाही मी. तर जेवढं पण ॲड केले, मी घंटी ॲड करायची तर करा, नाही केली तरी काही विषय नाही तिचा. मी फक्त अशीच घेतली नॉर्मल. अजून आपण काय ॲड करू शकतो, तर फोटोच्या मागं आपण नाही का तर एक इफेक्ट ॲड करून बघतो, आहे माझ्याकडं हवाला. बघू कसं वाटतं याला नॉर्मल चेंज करून. इथं सॉफ्ट लाईट वगैरे नाही का, एवढं हे वाटत नाही, हाय म्हणून बघितलं तर हे पण भारी वाटते. पण ऑपोसिटी पूर्ण कमी करून टाकू पण अशी. तर जाऊ द्या, घंटी ॲड केली, नाव ॲड केलं, थोडं इकडं घेतो, ती घंटी पण थोडी इकडं अशी घेतो, थोडं अजून याला ब्लर करू वाटते मला. तर बस झालं एवढं, जास्त बी नको. आता हे पण डायरेक्ट बनवले आपण, मी काय आधी बनवलं नाही. तर जाऊ दे, आता एवढं झाले. कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून करतो, हे पूर्ण मर्ज होऊन एक न्यू लेअर भेटन आणि ह्याच्यावर आपल्याला कलर लोको ॲड करायचे आहेत. तर बघू कुठलं चांगलं वाटतंय. एरो की दाबून मी खाली खाली घेतोय. तर का हे एक भारी वाटते, पण ह्याची ऑपोसिटी कमी करायची नॉर्मल थोडी. हे बघा अशी. परत जायचं, कलर लोको ॲड करायचा दुसरा, खालनं बघा कुठलं भारी वाटतंय. जो चांगला वाटन तो ठेवायचा. हा एक भारी, हे तुम्हाला जरा वेगळं वाटतं ना काही काय केलंय, पण ह्याची जरा तुम्ही ऑपोसिटी कमी केली ना नॉर्मली थोडीशी, ते बघा किती भारी वाटते असं. तर चांगला असं इफेक्ट पडतो ना का. तर आपली डिझाईन झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट सांगतो, आपण फोटोला मॅच का नाही केला, कारण नॉर्मल तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड कसं आहे, तर नॉर्मल त्या टाईपचं होता फोटो. पण आपला जर आपला फोटो जर वेगळा असता समजा बाप्पाचा, तर आपण नॉर्मल तुम्हाला माहितीचे आपण कसं करतो नाही का. इथून ॲडजस्टमेंटमधून पण फिल्टरमधून करतो, किंवा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कर्वमध्ये जाऊन ऑटो ऑप्शनवरचं नाही का ते. तर बाकी व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.